नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत व त्या संदर्भात स्पष्टीकरण देखील घेणार आहोत. चला तर सुरू करूया. कोणत्या मंत्रालयाने सशक्त बेटी आणि ईद दृष्टी उपक्रम सुरू केला? शिक्षण मंत्रालयाने सशक्त बेटी आणि ईद दृष्टी उपक्रम सुरू केला. प्रोजेक्ट सशक्त बेटी लॅपटॉप प्रदान करून 4 लाखांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या अनाथ आणि एकल पालक महिला विद्यार्थ्यांना सक्षम बनवते. प्रोजेक्ट ईद दृष्टीहीन विद्यार्थ्यांना ज्यांची शिकण्याची आणि संशोधन क्षमता सुधारण्यासाठी टॅबलेट प्रदान करून आधार देते. लोहाच्या कमतरतेचे मूल्यांकन करण्यासाठी ॲनिमिया फोन तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? लोहाच्या कमतरतेचे मूल्यांकन करण्यासाठी ॲनिमिया फोन तंत्रज्ञान कॉर्नेल विद्यापीठ, युनायटेड स्टेट्स या संस्थेने विकसित केले आहे. ॲनिमिया फोन तंत्रज्ञान हे जलद, अचूक आणि कमी किमतीत लोहाच्या कमतरतेचे मूल्यांकन देते. भारतातील 50% ते 70% गर्भवती महिलांना ॲनिमिया प्रभावित करते, ज्याचे मुख्य कारण लोहाची कमतरता आहे. हे उपकरण चाचणी पट्टीवर रक्ताचा थेंब वापरते. कोविड-19 चाचणीप्रमाणेच काही मिनिटात निकाल देते. जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केले आहे? जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन भारत या देशाने विकसित केली आहे. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केले आहे, ज्याची क्षमता 1200 हॉर्स पॉवर आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. इंजिनाचे पहिले परीक्षण हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर होणार आहे. सध्या जगातील इतर देशांमध्ये 500 ते 600 हॉर्स पॉवर क्षमतेची हायड्रोजन इंजिने आहेत. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रॅक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर केले आहे? नीरज चोप्रा या खेळाडूला जाहीर केले आहे. नीरज चोप्रा यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते, तर पाकिस्तानच्या अरशद नदीम यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. तरीही नीरज चोप्रा यांनी वर्षभरातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे हे मानांकन मिळवले आहे. या मानांकनात तर अरशद नदीम यांना 5वे स्थान देण्यात आले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे? यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे. सध्याच्या माहितीनुसार 26 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची शक्यता आहे. फ्लेमिंगो फेस्टिवल 2025 कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आंध्र प्रदेश या राज्यात साजरा केला जातो. स्थलांतरित पक्षी विशेषतः आपण बघणार आहोत. फ्लेमिंगो पुलिकट तलाव आणि नेलापट्टू पक्षी अभयारण्य येथे साजरा केला. या कार्यक्रमात 5 प्रमुख स्थाने समाविष्ट आहेत. नेलपट्टू पक्षी अभयारण्य, आटाकनिथिप्पा बीव्ही पालेम. फ्लेमिंगो, ग्रे पेलिकन आणि ओपन बिल स्टॉकसह 200हून अधिक पक्ष्यांची प्रजाती या प्रदेशात स्थलांतरित होण्याची अपेक्षा आहे. जागतिक हिंदी दिवस 2025 ची थीम काय आहे? जागतिक हिंदी दिवस 2025 ची थीम आहे एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा जागतिक आवाज. दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 2006 मध्ये पहिल्यांदा त्याचे स्मरण करण्यात आले. 1975 मध्ये नागपूर, भारत येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे स्मरण करण्यात आले. राष्ट्रीय हिंदी दिवस
14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 1949 मध्ये हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली. कोणत्या मंत्रालयाने रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना सुरू केली? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना सुरू केली. ही योजना मोटार वाहनांमुळे होणाऱ्या सर्व रस्ते अपघात कव्हर करेल, जी IT प्लॅटफॉर्मद्वारे ईडार आणि NHA सिस्टीमच्या संयोजनाद्वारे लागू केली जाईल. वाहन नोंदणी आणि देखरेखीसाठी फेसलेस सेवा मार्च 2025 पर्यंत देशभरात प्रमाणित केल्या जातील. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यात आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात आहे. याला दक्षिण महाराष्ट्रातील ग्रीन ऑसिस असे म्हणतात. हे अभयारण्य प्राचीन लावाच्या क्रियाकलापाने तयार केलेल्या बेसॉल्ट प्रदेशात आहे. मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? मुख्यमंत्री मैया सन्मान योजना झारखंड या राज्य सरकारने सुरू केली. झारखंडच्या सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केली. या योजनेचे उद्दिष्ट शिक्षण, आरोग्यामध्ये सुधारणा करून महिलांचे सक्षमीकरण करणे आहे. 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद कोणते राज्य आहे? 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद गुजरात हे राज्य आहे. स्पर्धा सिटसर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंडोर स्टेडियम भावनगर गुजरात येथे आयोजित केली आहे. 2025, 2026 आणि 2029 मध्ये गुजरातने 5 जागतिक दर्जाचे क्रीडा स्पर्धाचे नियोजन करून 2036 ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 चे यजमान कोणते शहर आहे? प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 चे यजमान भुवनेश्वर हे शहर आहे. 50हून अधिक देशांचे डायस्पोरा सदस्य सहभागी झाले आणि मोदींना प्रवासी भारतीय एक्सप्रेस या पर्यटक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. भारताच्या विकासात डायस्पोरांची भूमिका साजरी करणारी विकसित भारतासाठी डायस्पोरांचे योगदान ही थीम आहे. LPG गॅसचा सहज लक्षात येणारा वास खालीलपैकी कोणत्या कारणामुळे येतो? LPG गॅसचा सहज लक्षात येणारा वास खालीलपैकी इथेनेथिऑल या कारणामुळे येतो. इथेनेथिऑल हा एक कृत्रिम कंपाऊंड आहे. गॅस गंधहीन असतात, तर गळती झाल्याचे आपल्या लक्षात येण्याआधीच मोठा अपघात होऊ शकतो. इथेनेथिऑलमुळे हा धोका टाळतो. खालीलपैकी कोणाला पांढरे सोने असेही म्हणतात? खालीलपैकी प्लॅटिनम याला पांढरे सोने असेही म्हणतात. प्लॅटिनमचा रंग चांदीसारखा पांढरा असतो, त्यामुळेच त्याला पांढरे सोने असे म्हणतात. प्लॅटिनमचा वापर ऑटोमोटिव्ह, कॅटलिस्ट, वैद्यकीय उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये केला जातो. प्लॅटिनम खूप टिकाऊ आणि सुरक्षित आणि रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असते. संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे? संयुक्त महासभेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय सहकारिता म्हणजे वेगवेगळ्या देशांमधील लोक, सरकारे आणि संस्था यांच्यामध्ये परस्पर सहकार्याची प्रक्रिया. ही सहकारिता विविध क्षेत्रात, उदाहरणार्थ व्यापार, संस्कृती, विज्ञान, पर्यावरण, सुरक्षा इत्यादीमध्ये होऊ शकते. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार कोणत्या वर्षापासून जागतिक तापमान नोंद घेण्यास प्रारंभ झाला आहे? कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार 1850 या वर्षापासून
जागतिक तापमान नोंद घेण्यास प्रारंभ झाला आहे. 19व्या शतकाच्या मध्यभागी तापमान मापनाची उपकरणे अधिक अचूक आणि व्यापक झाली. त्यामुळे या काळापासूनच विश्वासार्ह तापमान माहिती गोळा करणे शक्य झाले. वैज्ञानिकांना 1850 पासूनची तापमान माहिती वापरून जागतिक तापमान वाढीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग. जेव्हा एखादी क्रिया कर्त्याने स्वतः केली नसून दुसऱ्याने केली असेल आणि त्या क्रियेचा परिणाम कर्माला होत असेल तेव्हा त्याला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. या वाक्यात दंड आकारण्यात आला. ही क्रिया प्राचार्याने केली आहे पण त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आहे म्हणूनच येथे नवीन कर्मणी प्रयोग झाला आहे. जिच्या गळ्यात गांधार आहे असं दीनानाथ म्हणायचे. ती ही स्वरसम्राज्ञी लता. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचे आहे. ज्या वाक्यात एक मुख्य उपवाक्य आणि किंवा अधिक गौण उपवाक्य असतात त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले दोन वाक्य मिश्र वाक्य असते. प्रकृती तोळामासा असल्याने मला आईला फार जपावे लागते. या वाक्यातील तोळामासा या शब्दाचा अर्थ काय? या शब्दाचा अर्थ आहे अतिशय नाजूक. तोळामासा हा शब्द वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ असा होतो की एखादी व्यक्ती किंवा वस्तू अतिशय नाजूक असते. अगदी सोने मोजायच्या एकका इतकी नाजूक असते. या वाक्यात कृतीला तोळामासा म्हटले आहे म्हणजे ती अतिशय नाजूक आहे आणि तिला फार काळजी घ्यावी लागते. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वैभव पुस्तक वाचत आहे. सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद जेव्हा एखादी क्रिया कर्माला लागू होते तेव्हा त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ रामने पुस्तक लिहिले. लिहिले ही क्रिया पुस्तक या कर्माला लागू होते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.